वलगाव येथे प्रचंड कार्यकर्त्यांचा उत्साह आणि हे पाहण्यात येत आहे। आज रोजी वलगावमधील सर्व युवा पिढी आणि सर्व बहिणी सर्व राजेश भाऊच्या पाठीशी आणि देवाभाऊच्या देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मागे उभ्या होत्या। त्यामुळे हा प्रचंड विजय झालेला आहे। त्यांच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। लाडकी बहीणमुळे आज हा विजय निश्चित झालेला आहे आणि प्रचंड परिवाराच्या ज्या समस्या असतात त्या ह्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्फत लाडकी बहीणची योजना आणल्या गेली। त्यामुळे या विजयामध्ये त्याची भर पडली आणि यामुळेही अशा प्रचंड मताने मी विजय होईल असे मी त्यांचे आभार मानतो आणि संपवतो। धन्यवाद। कार्यकर्त्यांचा जोश पाहतच आहात। आज जर अमरावती जिल्ह्याचा जर विचार झाला तर धारणी-पासून घेऊन तर धामणगावपर्यंत भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे। तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 133 सीटा घेऊन भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी म्हणून समोर चालत आहे। आज वलगावचा जर विचार केला गेला तर 15 वर्षापासून फक्त एका समाजाच्या भरोश्यावर राजकारण करणारी जी बाई होती तिला आज सुटका मिळालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला फार मोठं यश आलेलं आहे। भारतीय जनता पार्टी ही सर्वांचा विचार करून चालणारी पार्टी आहे हे आज सिद्ध झालेलं आहे। 4 वर्षापूर्वीची जर निवडणूक पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो उमेदवार होता लोकसभेचा त्याला असं वाटत होतं की मुस्लिम मतं आणि बौद्ध समाजाचे मतं जर पाठीशी आले तर विजय होतो। हे आज हिंदू धर्मातल्या लोकांनी खोडून काढलेलं आहे। राजेश भाऊ वानखडे निवडून आलेच पाहिजे। माझा विजय झालाच पाहिजे। गेल्या 5 वर्ष मी उमेदवार होतो पण राजेश भाऊ वानखड्याने जशी तिकीट टाकली तशी माझी इच्छा होती की माझे 500 ते 1000 वोट कम नाही झाले। आज जोडून विनंती माझी।